आगतम स्वागतम सुस्वागतम. मी बारसोडे हागवणे जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तमाम प्रेक्षक मंडळी इथं जमलेली आहेत. आपल्या सावतासाठी एकदा टाळ्या वाजवा समजेल. आणि यासाठी इथं तुम्ही तुमची काम धंदे सोडून आलेला आहात, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. इथं तात्यासाहेब स्वतः आलेले तिरंगा मॅच बघायला. तसंच भारतीय महिला संघाच्या खेळाडू देविका मॅडम वैद्य आज इथं प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित झालेले आहेत. नमस्कार, मी सरपंच आहे या गावचा. मॅडम प्लीज. आज या मॅच साठी काही बक्षिसे जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तम कॅच 500 रुपये, 3 चौकार सलग मारले की 1000 रुपये, 3 षटकार मारले तर 5000 रुपये आणि हॉट्रिक घेतली तर 5000 रुपये. टॉस उडवलेला आहे आणि काय झालेलं आहे? 10 ओव्हरची मॅच खेळली जाणार आहे. इथं बघू आता षटकारांचा आणि चौकारांचा कोण किती पाऊस पडतंय ते. बॅटिंग एरिया आपली मिनिमम 150 तरी मारायचे. आपली बॉलिंग आली. समजाने जीव तोडून खेळायचं हा, आणि घाबरायचं काम नाही. समजा गावाला आपलं जोरदार खेळायचंय. काय बी झालं तरी त्या लोकांना 100 रनच्या आत रोखायचं. चिल्लरेत सगळे फोडून टाका. चला पहिले कोण जाते? राजे मी जाऊ का? अरे जा ना, कुणीचा बॅटिंगच दाखवतो यांना. तयार आहात का? अरे जोरात बोला ना मारताना. तयार आहात का? टाळ्या वाजवा. टीम यायला लागलाय. आपली सचिनची टीम आलेली आहे इकडं. काय टीम आहे का काय? अरे फिटनेस तर बघा एकेकाचा. आणि पांढऱ्या कपड्यामध्ये जी टीम आहे ती आहे देशमुख पॅन्थरची. आणि रंगीबेरंगी कपड्यात आहेत ते सचिन टायगर. हा, आणि मॅच मधला पहिलाच बॉल टाकतोय आपला वाघ्या. आणि हा पहिला बॉल टाकलेला आणि वाईट बॉल. इथं बॉलर आणि सचिन मध्ये काहीतरी चर्चा, काहीतरी चाललेलं आहे. डोक्यात काहीतरी वेगळे विचार आलेला आहे. आणि षटकारवर षटकार मारतोय हा खतरनाक. ए थांब एक मिनिट. अचानक सचिननी जरा फिल्डिंग चेंज करू आपण. सचिन सगळ्यांना काहीतरी सांगतोय. तू एक काम कर, तू गोटा फेक. लावतोय बघ. काय चाललंय रे याचं? नेक्स्ट बॉल फ्लायटेड ऑफ स्पिन टाकणार आहे तो. त्याला सरळ मैदानाच्या बाहेरच फेकतो. अचानक साईड चेंज केलेली आहे. अहो त्याला डॉक्युलिटी म्हणतात बारसोडे. डॉक्युलिटी घालतात ते. आता बघूया काय तीर मारतोय. आणि हा बॉलिंग टाकायला लागलाय. बहुतेक वाघ याला सिक्सर मारणार आहे. आणि बॉल टाकला. सचिन टायगरला मिळालेली पहिली विकेट. जाळंधूर संघात गुड स्ट्रॅटेजी. 1 ओव्हर 1 विकेट आणि 25 रन मारले. आणि आता स्वतः राजा देशमुख, कॅप्टन देशमुख पॅन्थरची जान, देशमुखांची शान, राजा देशमुख. राजाचा रुबाब राजासारखा स्वतः राजा देशमुख रणजी प्लेयर. दोन्ही हातांनी बॉलिंग टाकतो. काय हा गुलब्या? वेल प्ले. याला म्हणतात बॅलन्स खेळ. छत्री परत हाडलेला आहे. गोपीपकांनी सोडलेला आहे. 2 ओव्हर 40 रन. या पद्धतीनं खेळ चाललेला आहे या ठिकाणी. आणि याचे बॉल मारलेला आहे पण आणि राजा आलेला आहे स्ट्राईक वर. करा 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 हाणतोय. चौथ्या फटकेमध्ये चाललेले आहे आणि प्रेक्षक खुश झालेले. देविका मॅडम आणि सर खुश. अरे हा राजा अजिबात जमत नाही. दमचा नुसते चौकार मारतोय आणि रावल्या नाचतोय. पण सचिनला कळत नाही की कशा प्रकारे बॉलिंग करायला पाहिजे. आणि इथून हा बॉल मारलेला आहे. आणि त्याच्या मागे सचिन पळतोय आणि काय करतोय? अरे सचिनने बॉल आणलेला आणि फेकला. रन आउटच्या अपील आणि बहुतेक रन आउट झालाय. अंपायरवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे या ठिकाणी. आणि रावल्या अंपायर तिकडे पळत चाललेला आणि चल 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 अंपायर हाकलून देतोय सगळ्यांना. बॉल द्या. धावांचा पाऊस पडतोय. पाहून शेवटी स्वतः सचिननं बॉलिंग करायचं ठरवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की तो आता भारी बॉलिंग करेल. तो त्या पद्धतीने बहुतेक फिल्डिंग लावतोय. दोन्ही टीमचे कप्तान आपल्या एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. मैदानात तणाव. एक रणजी प्लेयर आहे आणि एक गल्ली प्लेयर आहे.
बघू आता रणजी प्लेअर गल्ली प्लेअरला कसा मारतोय. चले घरी जा. दोन्ही संघांमध्ये तणाव आणि मला वाटतं दोन्ही कॅप्टन मध्ये सुद्धा तणाव वाढतोय. हा का थांबला? थांबलेलं नाहीये, मला वाटतं त्याला टेन्शन आलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने हे राजाची टीम खेळते, हा काय माती हातात घेतोय. घाम फुटला असेल, दुसरं काही नाही. यावरून असं दिसतंय की पॅन्थरला टायगर घाबरलेलं आहे आणि टायगरची म्याव झालेली आहे. स्पिन टाकायचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी, असं दिसतंय. बॅट्समनचा रिदम तोडतोय. सचिन बॉलिंग टाकला सज्ज. आला 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 आणि थांबला, टाकला. खूप हुशार आहे मुलगा. ह्याचं नाव काय? आपल्या तर्फे 1000 रुपयाचं बक्षीस आहे. सांगा रे त्याला. सरपंच भोज यांच्याकडनं सचिनला 1 रुपये बक्षीस देण्यात आलेलं आहे. सचिन पाटील. हगवणे आता फास्ट टाकणार वाटतं बॉलिंग. सरपंच का टाका ना, तुम्हाला काय घेतलंय कॉमेंट करा ना. आणि हाणलेला आहे हा बॉल. अगो बाबा, अरे बॉल तर हवेमध्ये गेलेला आहे आणि बॉल कुठं बबण्याकडे गेलेला. बबण्या बॉलकडे बघतोय. बॉल वरती आहे, बबण्या खालती आहे, खालती बबण्या वरती. बॉल आधी बॉल अडकला हातात. आणि बबण्या पळतोय पळतोय, त्याला कळत नाही आजच्या बद्दल कसा काढला. आता 2 बॉलला त्यांनी 2 विकेटी हाणलेल्या आहेत. काढल्यात कडा कडा. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्याला जर मिळणार असेल हॅट्रिकचं बक्षीस, तर आता हीच संधी आहे. त्यामुळे बघूया आता त्या संधीचं चीज करतो का नाही. करणार, नक्की करणार. बॅट्समॅन तयार, बॉलर तयार. मैदानात सन्नाटा, फक्त आम्हीच बोलतोय. भारताला नाचू नका, भारताला नाचू नका, भारताला कंट्रोल. तुम्ही कॉमेंट्रीला नाचा नाही, कंट्रोल. तू घरी जा. चल जा बाहेर. आणि जाहीर केल्याप्रमाणे सचिन पाटीलला सरपंचांकडून 3000 रुपयाचं बक्षीस मिळणार. काय 2000 स्वतःच्या खिशात टाकणार आहे का? 5000 सांगा. हा 5000 मिळणार आहे. 5000. खरंच खूप टॅलेंटेड हा.